नमस्कार मित्रांनो, मी विजय नारायणकर फ्रॉम विजयज वन स्टॉप इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स खास तुमच्या आग्रहावरून घेऊन आलो आहे. हा एक छोटासा क्लिप ज्या मार्फत आपण समजून घेणार आहोत की कालच्या बजेटमध्ये कोणकोणते बदल घडवण्यात आले. हे बदल आपण 3 टप्प्यामध्ये समजून घेणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन किंवा एक्झम्पशन संबंधित काय चेंजेस झाले. दुसऱ्या टप्प्यात आपण हे समजून घेणार आहोत की पूर्वीचा टॅक्स स्लॅब आणि आताच्या टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल करण्यात आले. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण 3 एक्झाम्पल्स घेऊयात वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळ्या इन्कम असणारे आणि त्यांच्या टॅक्स कॅल्क्युलेशन्स जुन्या पद्धतीप्रमाणे आणि नवीन अनाऊन्स केलेल्या पद्धतीप्रमाणे किती टॅक्स येतो हे आपण समजून घेऊयात. सर्वात प्रथम पहिल्या स्टेपमध्ये जे मी इथे पहिल्या टेबलमध्ये दाखवत आहे, ओल्ड पद्धतीमध्ये काय काय डिडक्शन्स किंवा एक्झम्पशन्स अवेलेबल होते ते आपण समजून घेऊयात. स्टँडर्ड डिडक्शन्स आपण घेऊ शकत होतो. वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण जे करत होतो, सेक्शन 80C असो किंवा नॅशनल पेन्शन स्कीम असो, होम लोनचा इंटरेस्ट असो, मेडिक्लेम असो किंवा इतर काही अलाउड इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते असो, हे सर्व एक्झम्पशन्स किंवा डिडक्शन्स हे ओल्ड पद्धतीमध्ये अलाउड आहेत. आता जी एक्झिस्टिंग जी नवीन पद्धत आहे त्यामध्ये काय चेंजेस होते. स्टँडर्ड डिडक्शन अवेलेबल होतं आणि बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्स कोणत्याही अलाउड नव्हत्या. या नवीन पद्धतीमध्ये जे कालचे चेंजेस अनाऊन्स केले गेले ते काय नवीन चेंजेस आहेत ते समजून घेऊयात. स्टँडर्ड डिडक्शन अलाउड आहे आणि बाकी कोणत्याही इन्व्हेस्टमेंट अलाउड नाही आहेत. स्टँडर्ड डिडक्शन मध्ये इथे मी अस्टेरिक दाखवून खास निदर्शनास आणलेलं आहे. जर तुमचं इन्कम 15,50,000पेक्षा जास्त असेल अॅन्युअल इन्कम, तर तुम्हाला हा स्टँडर्ड डिडक्शन जे आहे त्याच्यामध्ये 2,500 रुपयाची अधिक डिडक्शन घेण्याला मुबलक दिलेली आहे. म्हणून तुमचे डिडक्शन 52,500 रुपये होईल, जे की पूर्वी फक्त 50,000 रुपये होते. तर हे झाले जे एकंदरीत जे काही चेंजेस अनाऊन्स केले गेले आहेत ते आपल्या एक्झम्पशन्स आणि डिडक्शन्समध्ये. नाव आपण दुसऱ्या टेबलमध्ये हे समजून घेऊयात की आपण पूर्वी जे टॅक्स पद्धती होती, ज्या पद्धतीमध्ये आपण टॅक्स कॅल्क्युलेट करत होतो, त्यांचे टॅक्स स्लॅब्स कसे आहेत. तर आपण इथे 4 पर्सेंटेजमध्ये टॅक्स कॅल्क्युलेट करत होते. 0 to 2.5% मध्ये नील टॅक्स 0%, 2.5 to 5 lakhs पर्यंत 5%, 5 ते 10 लाख पर्यंत 20% आणि 10 लाखापेक्षा जास्त जर इन्कम असेल तर 30%. तेच यावर्षीपर्यंत लागू असलेली जी नवीन पद्धत आहे त्याच्यामध्ये टॅक्स स्लॅब कसे होते. 0 ते 2.5 लाखापर्यंत 0%, 2.5 ते 5 लाख 5%, 5 ते 7.5 लाख 10%, 7.5 ते 10 लाख 15%, 10 लाख ते 12.5 लाख 20% आणि 12.5 ते 15 लाख 25% आणि 15 लाखापेक्षा जास्त 30%. हे जे नवीन टॅक्स स्लॅब्स होते त्याच्यामध्ये काल काय चेंजेस अनाऊन्स करण्यात आले ते पण आपण पाहून घेऊयात, समजून घेऊयात. हे जे टॅक्स स्लॅब होते ते प्रत्येक 2.5 लाखाच्या फरकाने टॅक्स स्लॅब ही नवीन पद्धत जी आहे सध्याची त्याला अप्लिकेबल होते. तर त्यांनी त्यामध्ये जे चेंजेस केलेले आहेत ते 2.5 लाखाच्या फरकाऐवजी 3-3 लाखाच्या फरकामध्ये स्लॅब्स करण्यात आले आहेत. तर मी या साईडला जे दाखवत आहे ते हे जे नवीन टॅक्स स्लॅब्स आहेत. तर 0 to 3 lakhs 0%, 3 ते 6 लाखाला 5%, 6 ते 9 लाखाला 10%, 9 ते 12 लाखाला 15%, 12 ते 15 लाख इन्कम असेल तर 20% आणि 15 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर 30%. तर हे जे काही चेंजेस आहेत यामध्ये एकच चेंज तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल. एक तर 2.5 लाखाच्या ऐवजी 3 लाखाचा गॅप आणि हा 25% जो स्लॅब होता 12 ते 15 लाख तो काढून टाकण्यात आलेला आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. 3 व्यक्ती आहेत, रवी, सुधा आणि जय. त्यांचे ग्रॉस इन्कम आहे 7.5 लाख, 10 लाख आणि 17 लाख रुपये अॅन्युअली जे इन्कम आहे ते. जुन्या पद्धतीप्रमाणे आपण टॅक्स कॅल्क्युलेशन पाहतोय आणि जुन्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला समजावून सांगितल्याप्रमाणे तिथे सेव्हिंग्स जे काही इन्व्हेस्टमेंट करतायत त्याचं डिडक्शन आणि एक्झम्पशन दोन्ही अवेलेबल आहेत. तर आपण सेव्हिंग्स बँक अकाउंटचा जो इंटरेस्ट आहे तो 10,000 त्यांनी मिळालेला आहे, तर तो अलाउड आहे. सेक्शन 80C मध्ये एक्झाम्पल जसे रवीने 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत, सुधाने 1,20,000 केलेले आहेत, जयने 1,50,000 केलेले आहे.
आणि त्याच पद्धतीने नॅशनल पेन्शन स्कीममध्ये होम लोन घेऊन त्यांचा इंटरेस्ट किती कटलेला आहे, मेडिक्लेम किती आहे, या सर्व इन्व्हेस्टमेंट आपण इथे कन्सिडर केलेल्या आहेत. तर त्यांचे ग्रॉस इन्कममधून हे सगळे ॲडजस्ट केल्यानंतर त्यांचं नेट इन्कम किती येतं ते पाहूया. रवीचं नेट इन्कम इथं 5,10,000 रुपये आणि या 5,10,000 रुपयावर आपण टॅक्स पण कॅल्क्युलेट करूयात. आपण हे जुन्या पद्धतीप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करत आहोत. आपल्याला स्लॅब्स माहीत आहेत, त्याप्रमाणे आपण टॅक्स घेऊयात. 2.5 लाखापर्यंत 0% टॅक्स, पुढच्या 2.5 लाखापर्यंत 5% टॅक्स म्हणून 12,500 रुपये टॅक्स आहे. उर्वरित आता 5,10,000 रुपये त्याचं इन्कम आहे, त्यातून 5 लाख रुपयाचा टॅक्स आपण ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे. राहिलेल्या 10,000 वर 20% प्रमाणे 2,000 टॅक्स लागेल. या सगळ्या टॅक्सची जर बेरीज केली तर ती 14,500 रुपये येईल आणि त्यावर सरचार्ज 4% लागेल आणि या म्हणून त्याचा जो नेट टॅक्स किंवा टोटल टॅक्स जो त्याला पे करायचा आहे रवीला, तो 15,080 रुपये होईल. इथे एक समजून घेण्यासारखी खास बाब म्हणजे रवीचं नेट टॅक्सेबल इन्कम हे 5,10,000 रुपये आलेलं आहे, म्हणून त्याला हा टॅक्स लागत आहे. जर समजा रवीचं इन्कम हे 5 लाख रुपये असलं असतं तर रिमेंबर, मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितल्याप्रमाणे एक्झम्पशन अंडर सेक्शन 87A जे आहे ते इथे ऍप्लिकेबल झालं असतं आणि जो काही टॅक्स त्याला 5 लाख रुपयेपर्यंत लागत होता म्हणजे 12,500, तो इथे एक्झम झाला असता आणि त्याला नील टॅक्स लागला असता. म्हणजे त्याचं इन्कम 5 लाखापर्यंत असलं असतं तर त्याला 0 टॅक्स लागला असता. हे इन्कम 5 लाखापेक्षा जास्त आहे म्हणून त्याला 15,080 रुपयेचा टॅक्स लागत आहे. त्याचप्रमाणे आपण सुधाचे इन्कम पाहूयात. ग्रॉस इन्कम 10 लाख आहे. स्टँडर्ड डिडक्शन आणि बाकी इतर काही सेव्हिंग्स त्यांनी जे केलेले आहेत ते आपण फॅक्टर केल्यानंतर तिचे ग्रॉस नेट टॅक्सेबल इन्कम 6,15,000 रुपये येतं. त्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करूयात रिस्पेक्टिव्ह स्लॅब्स प्रमाणे. पहिल्या 2.5 लाखावर 0, पुढच्या 2.5 लाखावर 12,500, पुढच्या 2.5 लाखावर 23,000 रुपये. 2.5 लाखापर्यंत जरी असलं तरी त्याचं टॅक्सेबल इन्कम हे 6,15,000 असल्यामुळं आणि 5 लाखावरचा टॅक्स आपण ऑलरेडी पकडलेला असल्यामुळं उर्वरित 1,15,000 वर 20% प्रमाणे 23,000 टॅक्स आला. टोटल ऍड केली आणि त्याच्यावर जर आपण सेस सरचार्ज जो आहे 4% ऍड केला तर सुधाला 36,920 रुपये टॅक्स भरावा लागेल. त्याचप्रमाणे जयचं इन्कम 17 लाख आहे. बाकीचे सगळे इन्व्हेस्टमेंट ऍडजस्ट केल्यानंतर त्याचं नेट टॅक्सेबल इन्कम 12,15,000 रुपये येतं. त्यात आपण टॅक्स कॅल्क्युलेट करूयात त्याच्या अप्लिकेबल स्लॅब्स प्रमाणे. इथे रिस्पेक्टिव्ह स्लॅब्स प्रमाणे मी टॅक्स मेन्शन केलेला आहे. पहिल्या 2.5 लाखाला 0, नंतरचे 2.5 लाख 12,500, नंतरचे 2.5 लाख 50,000, नंतरचे 2.5 लाख 50,000. इथे दोन्ही 50,000 सोबत का येत आहेत? कारण इकडे जर पाहिलं तुम्ही 5 ते 10 लाखापर्यंत त्याचा टॅक्स हा 20% होता. त्याच्यामुळे तर 20% प्रमाणे इथे टॅक्स लागेल आणि उर्वरित रकमेवर त्याच्या 30% प्रमाणे टॅक्स अप्लिकेबल आहे. ही जर सर्व आपण बेरीज केली तर 1,77,000 रुपये टॅक्स होईल. त्याच्यावर अधिक सरचार्ज अप्लिकेबल करा. टोटल टॅक्स जय हॅज टू पे किंवा जयला भरावा लागेल 1,84,080 रुपये. हे आपण जुन्या पद्धतीप्रमाणे त्यांचे टॅक्स कसं कॅल्क्युलेट करायचं म्हणजे ग्रॉस इन्कम, नेट टॅक्सेबल इन्कम कसं काढायचं आणि त्याच्यावर टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पाहिलं. आता हेच इन्कम याच तिघांनी जर नवीन टॅक्स स्लॅब पद्धती जर अडॉप्ट केली किंवा ती जर अंमलात आणली तर त्यांच्यासाठी किती टॅक्स येईल हे पण आपण पाहूया. रवीचं ग्रॉस इन्कम 7,50,000 आहे. स्टँडर्ड डिडक्शन इथेही ऍप्लिकेबल असल्यामुळे ते 50,000 स्टँडर्ड डिडक्शन मायनस करूयात. नवीन पद्धतीमध्ये तुम्ही जरी सेव्हिंग करीत असाल तरी पण सेव्हिंग्ज अलाउड नसल्यामुळे इथे कुठलंही डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे रवीचं नेट टॅक्सेबल इन्कम हे 7 लाख रुपये असेल. 7 लाखावर नवीन स्लॅब प्रमाणे आपण त्यांचा टॅक्स कॅल्क्युलेट करूयात. पहिल्या 3 लाखावर 0%, पुढील 3 लाखावर 5% त्याच्यावर 15,000 रुपये येईल. पुढच्या 1 लाखावर, कारण 7 लाखापासून 6 लाख रुपयावरचा टॅक्स आपण ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे, त्या 1 लाखावर 10% प्रमाणे टॅक्स येईल. हा टोटल टॅक्स जर समेशन केलं, बेरीज केली तर 25,000 रुपये टॅक्स येईल. पण रिमेंबर, मी इथे जसं सेक्शन 87A सांगितलं तसं नवीन अमेंडमेंट जी अनाऊन्स झालेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला सेक्शन 87A चा फायदा इन्कम तुमचं अप टू 7 लाख रुपीज असेल तरी पण घेता येईल. आय रिपीट, तुमचं इन्कम जर 7 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला सेक्शन 87A चा रिबेट किंवा तो बेनिफिट घेता येईल. म्हणून 87A च्या अंडर तुमचा जो 7 लाखापर्यंतचा जो टॅक्स कॅल्क्युलेट झालेला आहे 25,000 रुपये, तो पूर्णच्या पूर्ण माफ होईल आणि 0 टॅक्स भरावा लागेल.
रवीचे इन्कम 7 लाख रुपये असल्यामुळं रवीला 0 टॅक्स लागेल सेक्शन 87E च्या एक्झम्पशनमुळे. सुधाचा टॅक्स आपण कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस इन्कम 10 लाख आहे, स्टँडर्ड डिडक्शन 50,000, नेट टॅक्सेबल इन्कम 9,50,000 रुपये. टॅक्स कॅल्क्युलेट करूया नवीन स्लॅब प्रमाणे. पहिल्या 3 लाखाला 0, पुढच्या 3 लाखाला 15,000, पुढच्या 3 लाखाला 30,000 रुपये, राहिलेल्या 50,000 वर 7,500 रुपये टॅक्स, टोटल 52,500. त्याच्यावर सरचार्ज अप्लिकेबल केला तर 54,600 रुपये सुधाला टॅक्स भरावा लागेल. त्याचबरोबर आपण जयच्या इन्कमवर टॅक्स कॅल्क्युलेट करूया. 17 लाख रुपये ग्रॉस इन्कम आहे, 52,500 रुपये त्याचं स्टँडर्ड डिडक्शन आहे. रिमेंबर, मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे की काय चेंज करण्यात आलं आहे. जयचं इन्कम 15,50,000पेक्षा जास्त असल्यामुळं इन्क्रिमेंटल 2,500 रुपयेचं डिडक्शन अलाव केलेलं आहे, म्हणून त्याला 52,500 रुपये डिडक्शन, स्टँडर्ड डिडक्शन मिळेल 50,000च्या ऐवजी. म्हणून जयचं नेट टॅक्सेबल इन्कम 16,47,500 रुपये होईल. या इन्कमवर आपण त्या नवीन टॅक्स स्लॅबप्रमाणे त्याचा टॅक्स कॅल्क्युलेट करूया. पहिल्या 3 लाखावर 0, पुढील 3 लाखावर 15,000, पुढील 3 लाखावर 30,000, पुढील 3 लाखावर 45,000, पुढील 3 लाखावर 60,000 रुपये आणि उरलेल्या 1,47,500 रुपयेवर 44,250 रुपये. एकूण टॅक्स 1,94,250. सरचार्ज ऍड केल्यानंतर 2,02,020 रुपये जयला टॅक्स भरावा लागेल. मित्रांनो, या कॅल्क्युलेशनमध्ये आपण जुन्या पद्धतीप्रमाणे आणि नवीन पद्धतीप्रमाणे रवी, सुधा आणि जय यांना किती टॅक्स भरावा लागेल हे क्लिअरली आपण समजून घेतलेलं आहे. इथे आपण कम्पेअर करून बघूया. रवीला जुन्या मेथड प्रमाणे 15,080 रुपये टॅक्स भरावा लागतो. त्यांनी जर नवीन पद्धती अडॉप्ट केली तर त्याला 0 टॅक्स भरावा लागेल. क्लिअरली रवीला हा बेनिफिट दिसतो, म्हणून रवीसाठी नवीन पद्धती टॅक्स पद्धती ही बेनिफिशियल राहील, फायदेशीर राहील. त्याप्रमाणे सुधासाठी बघूया. सुधाला जुन्या टॅक्स पद्धतीप्रमाणे या सर्व इन्व्हेस्टमेंट फॅक्टर केल्यानंतर 36,920 रुपयाचा टॅक्स भरावा लागत आहे आणि नवीन पद्धतीप्रमाणे 54,600 रुपयाचा टॅक्स भरावा लागत आहे. जर सुधाने नवीन पद्धती अडॉप्ट केली तर तिला 17,680 रुपये जास्त टॅक्स भरावा लागेल. तसेच जयला सुद्धा नवीन पद्धती अडॉप्ट केली तर 17,940 रुपयाचा टॅक्स जास्त भरावा लागेल. म्हणून सुधा आणि जयला जुनी टॅक्स पद्धती ही जी आहे ती जास्त फायदेशीर किंवा बेनिफिशियल राहील. मित्रांनो, हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपल्या भविष्यासाठी किंवा फ्युचरसाठी आपण नेहमीच इन्व्हेस्टमेंट करत राहतो. बीट इन्शुरन्स, मेडिक्लेम असो, तुमचा लाईफ इन्शुरन्स असो, किंवा तुमच्या भविष्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलेला असतो, मुलांसाठी, घर घेण्यासाठी वगैरे वगैरे. ह्या इन्व्हेस्टमेंट हा एक आपला अविभाज्य भाग आहे. ह्या इन्व्हेस्टमेंट असताना नवीन टॅक्स पद्धतीमध्ये जायचं की जुन्या टॅक्स पद्धतीमध्ये जायचं हे तुम्हाला तुमच्या इन्कम कॅल्क्युलेशन केल्याशिवाय आणि हे टॅक्स कॅल्क्युलेट करून बघितल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः हे टॅक्स कॅल्क्युलेट करून बघा या पद्धतीप्रमाणे आणि तुम्हाला जी सुटेबल मेथड आहे त्या मेथडला तुम्ही अडॉप्ट करा. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही नवीन पद्धती, टॅक्स पद्धती जर अडॉप्ट केली किंवा ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला परत जुन्या पद्धतीकडे जाता येत नाही. नवीन ही पद्धती इंडिव्हिज्युअलसाठी आणि एचयूएफसाठी ऍप्लिकेबल आहे. मित्रांनो, परत यामध्ये जर तुम्हाला काही समजून घ्यायचं असेल किंवा काही डाऊट्स असतील तर मी विजय नारायणकर, नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, बिनधास्त फोन करा, समजून घ्या. यासाठी कसलाही मी चार्ज करत नाही. मी फक्त फायनान्शियल लिटरसी वाढवण्यासाठी आणि तुमच्या फायद्यासाठीच अशा प्रकारची व्हिडिओ घेऊन येत आहे. धन्यवाद.